आजच्या युगात आई-वडिलांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मुलांना लागलेलं मोबाईलचं वेड. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाच्या या सवयीमुळे टेन्शन आलं आहे. मोबाईलमुळे मुलांना मारलं देखील जातं. मुलांना जेवताना मोबाईल दिला की मुलं जेवतात. माझ्या मुलाला जेवताना मोबाईल लागतोच. मोबाईल नसेल तर तो जेवतच नाही असे आई कौतुकाने सांगते. किंवा माझ्या मुलाला मोबाईल कसं ऑपरेट करता येतं याचं कौतुक देखील असतं. पण काही दिवसांनी हेच कौतुक टेन्शन होऊन जातं. मुलं मोबाईल दिला नाही म्हणून जेवत नाही किंवा मोबाईलसाठी वेडी होतात. मग आई वडील दोघेही मोबाईल सारखं घेतो म्हणून ओरडतात किंवा मारतात. मग मुलं ऐकत नाहीत. घरात फक्त वादच होतात. यासाठी मुलांचं मोबाईलचं वेड घालवायचं असेल तर एक छान उपाय आहे, ज्यामुळे तुमची मुलं कधीही मोबाईलला हातात घेणार नाहीत. पण त्यासाठी एक गोष्ट ऐकायला लागेल. तुकाराम महाराजांकडे एक आई आपल्या मुलाला घेऊन आली आणि म्हणाली, महाराज, माझा मुलगा खूप गूळ खातोय. सकाळी, दुपारी, संध्याकाळी सारखा गूळ खात असतो. यावर तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही 15 दिवसांनी या. ती स्त्री आपल्या मुलाला घेऊन घरी गेली व 15 दिवसांनी परत आली. तेव्हा महाराजांनी त्या मुलाला सांगितलं की बाळ, गूळ खाऊ नकोस. जास्त गूळ खाल्लं तर चांगलं नसतं. त्यावर ती स्त्री महाराजांना म्हणाली, एवढंच सांगायचं होतं तर मग 15 दिवसापूर्वीच का नाही सांगितलं? एवढंच सांगण्यासाठी 15 दिवस का लावलेत? यावर तुकाराम महाराज म्हणाले की तेव्हा मी स्वतः गूळ खात होतो. 15 दिवसांनी मी गूळ खायचं सोडलं. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल की महाराजांनी आधी स्वतः गूळ खायचं सोडलं, तेव्हा त्या मुलाला ते सांगू शकले की बाळ, गूळ खाऊ नकोस म्हणून. म्हणजे आपल्या मुलाला मोबाईलपासून दूर करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला मोबाईलपासून दूर राहायला लागेल. आपण जर मुलांना सांगितलं की मोबाईल घेऊ नको, तर तुम्ही जेव्हा मोबाईल घेता तेव्हा मुलं तुम्हाला म्हणतात की तुम्ही कसा घेतला मोबाईल? मला मोबाईलला हात लावू नको म्हणतात आणि स्वतः मात्र मोबाईल घेतात. मोबाईलमुळे डोळे खराब होतात, डोकं दुखतं, हातापायाला मुंग्या येतात. मोबाईलचे दुष्परिणाम मुलांपेक्षा आपल्याला जास्त माहीत. मग तरीसुद्धा आपण मोबाईल वापरतोच की. आपण जर मोबाईल वापरला नाही तर मुलंसुद्धा मोबाईल वापरणार नाहीत. आपण मोबाईलमध्ये आपला कितीतरी वेळ वाया घालवतो. तासनतास आपण मोबाईल घेऊन बसलेलो असतो. आपण मुलांना ओरडतो, गेम खेळतो म्हणून. पण आपण काय बघतो? मित्रांचे फोटो, कोण कुठे फिरायला गेलं, फेसबुकवरचे फोटो, व्हॉट्सअपचे मेसेज. यामुळे फक्त आपण आपला वेळ वाया घालवतो. तेवढा वेळ जर आपण आपल्या मुलांसाठी दिला तर मुलं मोबाईल घेणारच नाहीत. आणि आपण काही काम करत असाल तर ते काम मुलांना दाखवा. जी कामं शाळेत शिकवली जात नाहीत ती व्यावहारिक कामे मुलांना तुम्ही नक्कीच शिकवू शकता. मोबाईल आपण जर 21 दिवस घेतला नाहीत तर मुलांना सुद्धा त्याची सवय लागेल व मुले आपोआपच मोबाईल घ्यायचे सोडून देतील. आहे ना सोपा उपाय? चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया या प्रयोगाला. धन्यवाद.